चला चला चला, उशीर झालाय. जान्हवी, ऑलरेडी उशीर झालाय. पटकन आवर. चल चल चल, मला शार्प 9ला पोहोचायचं ऑफिस. 9? अरे बापरे, नाही झालंच आहे म्हणजे माझं. पटकन आवर, कारण माझ्या सगळ्या मीटिंग्स लाईंड अप आहेत. पहिल्या मीटिंगला उशीर झाला ना, सगळ्या मीटिंग्स माझ्या लेट सुरू होतील. आणि आणखीन एक जण मला भेटायला येत आहेत. 2:30 वाजता त्यांचं रिटर्न फ्लाईट आहे. सो आय हॅव टू बी ऑन टाइम. हा अरे बापरे, खूपच घाई आहे रे तुझी. हे बघ, म्हणजे माझं बाकी सगळं झालंय, फक्त डबे भरायचे. मग पटकन भरायला घे. जा जा. आलेच. हे जान्हवी, हा, तुला ती मूर्ती आवडली? काय? ती विघ्नेश्वराची मूर्ती आवडली तुला? हो, छान आहे. आर्जींचं सुद्धा आई आजीवर तितकंच प्रेम असेल का ग, जितकं माझं माझ्या आईवर आहे? असणारच. शेवटी आई आहेत ना त्या त्यांच्या. आणि आपल्यालाही दिसतच की. तू असं का विचारतोयस? नाही, ते माझ्या जान्हवी, तू जा ना. अगं डबे भरायला घे, मी येतोच. निघूया आपण. हा हा मनीष, हा एकदा प्रेझेंटेशनचा फक्त रिव्ह्यू घे आणि नंदनला सांग की कॉन्फरन्स रूम सेटअप करून ठेव. हो हो, मी वेळेत पोहोचतोय. या, बाय. तुझ्यासाठी काय? श्री, तू कधी आलास? 28.5 वर्षांपूर्वी. गप्प बस रे, इथे कधी आलास? मग अशीच. मगाशीच आलास? मला का नाही सांगितलंस? काय सांगायचं? आणि तू आलास हे सांगायचंय काय? आणि बाय द वे, तू कशात तरी मग्न होतीस बघू. मग्न वगैरे असं काही नाही. ते मी जरा लिहित होतीस. बघू बघू, तेच वाचायचं मला. बघू जरा. काय लिहितेस? काही नाही. काय नाही? कसं? हे बघ, मी बघितलंय, मला नीट वाचता आलं नाही. ते पटकन दे मला. बघू, मला वही तर दे. मला बघू. अजिबात तुला दाखवणार नाही. तुझ्यासाठी काहीतरी, म्हणजे माझ्यासाठी काहीतरी लिहितेस की नाही? अगं मला वही दे ना. वही दे. नाही, मला वाचायचंय, दे ना. नाही. हे बघ, ते माझं आहे. पण ते माझ्याबद्दल आहे ना. बघू दे. बघू ना. नाही श्री, असं नाही करायचं रे. असं विचारायचं नसतं. अगं त्याला काय होतं? माझ्याबद्दल आहे ना. मला वही तर दे. जान्हवी, वही दे. अगं वही दे ना. जान्हवी, अगं दे ना मला वाचू तर दे. अगं मला वाचू. अरे काय झालं श्री? अगं नाही आई आजी, अहो काही नाही. असंच म्हणजे काही नाही कसं आई आजी तिने काहीतरी लिहिलंय. ती वही बघ. अगं मला वही तर बघू ना. ही माझी वही आहे ना, मग मी ह्याला का दाखवायची? अगं पण माझ्याबद्दल काहीतरी लिहिलंयस की नाही तू? आई आजी तिने कविता लिहिली. मला दाखव की मग. नाही हो आई, कविता वगैरे असं काही नाही. म्हणजे ते जरा आई आजी मी वाचलंय. पूर्ण नाही वाचता आली, पण मी वाचलंय. काय ग काय? तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला काहीतरी देऊन जातो, हो ना? असं काहीतरी लिहिलंयस. तुझ्या बरोबर म्हणजे माझ्या बरोबर, हो की नाही? मग आता माझ्यावर काहीतरी लिहिलंयस म्हणजे मला कळायला हवं ते. देख, कशाला कळायला हवंय तुला? अगं माझ्यावर केलेली कविता मला कळायला नको? कविता अशी खरंच नाहीये. बरं मग धडा जो काही लिहिलास ना तुम्हाला वाचायचा. दे आई, सांगा नाही ह्याला. फारसं काही नाहीये वाचण्यासारखं, खरंच नाहीये. अगं कौतुकाने म्हणतोय तो, तर दाखव ना. अगं पण तू कविता करतेस मला माहितीच नव्हतं. नाही हो आईजी, तसं काही नाही. आज म्हणजे असंच जरा वाटलं म्हणून काहीतरी लिहित होते. आम्हालाही आवडेल ना ऐकायला. यस. आईजी नको ना, प्लीज ना आई सांगा. हे बघ, आता सरळ बस आणि वाच.
बरं पण मी कविता नाही केली आहे. दुसऱ्यांच्या कविता वाचायला आवडतात मला, पण मला म्हणजे असंच मनात आलं काहीतरी म्हणून मी लिहित होते. तेच ते वाच. त्याच्याबरोबरचा प्रत्येक क्षण मनात काहीतरी ठेवून जातो. त्याचा प्रत्येक विचार नवं काहीतरी देऊन जातो. समांतर रेषा असल्या तरीही हातात हात घालून चाललोय आम्ही. त्याच्याबरोबर कुठलंही अंतर पार करेन जन्मोजन्मी. कधी दमले, कधी थांबले तरी त्याच्याच सावलीत विसावते. कधी रुसले, कधी खचले तरी त्यालाच मनातलं सगळं सांगते. प्रेमही त्याच्यावर, रुसवाही त्याच्यावर. त्याच्याशिवाय कोण आहे माझं? जीव ओवाळेन त्याच्यावर. सुरांना नाव देता येत नाही, श्रुतींनाही नाही, पण श्रुतींशिवाय गाणंही होऊ शकत नाही. माझ्या नावामागे त्याचं नाव नसेल तर आयुष्याला अर्थच उरत नाही. नवरा, सखा, जोडीदार, जीवनसाथी, नावापलीकडचं हे नातं, जन्मांतरीचं प्रेम बहुधा असंच असतं. जान्हवी, ही तुझी कविता किंवा धडा म्हणजे जे काही तू लिहिलंयस ना, ते ऐकल्यानंतर मला काय वाटलं माहितीये तुला? कधी वाटे लिहावे, कधी नुसतेच गावे. कधी वाटे लिहावे, कधी नुसतेच गावे. प्रेम उदातले सारे आज बहरून यावे. हो, उद्या ऑफिसमध्ये भेटूया आपण. हो, नाही नाही नाही, तुम्ही तुमची लिस्ट घेऊन या, मीही माझे मीटिंगचे पॉइंट्स काढून आणतो. ओके. अहो नाही, मी तुम्हाला सांगतोय ना, आपण उद्या भेटूया. हा, ऑफिसमध्ये भेटूया. बाय बाय, गुड नाईट. झालं का? बोटं दुखायला लागली? नाही रे, छान व्यायाम होतोय बोटांना. तुझं फोनवरचं बोलणं झालं का म्हणून विचारलं मी. काय विचारू नको याची. ऑफिसचं इतकं तुफान काम चाललंय ना, फोन कॉल्स, मेल्स पाठवणं चालू आहे. मग उठच तू. अय्याजी तू नाराज का होतेस? नाराज नाही रे सोनिया. मग डोक्यात एवढे विचार चालू असताना डोक्याला मालिश करून काय फायदा? तुला खूप कामं पडली आहेत. जा तू. आलोच. अरे एक मिनिट. काय ग? जरा था. जरा या फाईल्स सेफ मध्ये ठेवून दे ना जाता जाता. कसलं पाहिजे? अरे रमाकांतचे शेअर सर्टिफिकेट्स आणि इन्व्हेस्टमेंट डिटेल्स आहेत. हो, मग मी कशाला ठेवू ह्या फाईल्स? तूच ठेव. श्री, आपल्या घरात तुझं माझं असं काही आहे का? सेफ फॅमिलीची आहे. महत्वाची कागदपत्र, वस्तू त्यात सुरक्षित राहणं गरजेचं आहे आपल्यासाठी. आणि रमाकांत माझा मुलगा आहे, या फॅमिलीचा एक भाग आहे. श्री, मला लपवाछपवी येत नाही आणि आवडतही नाही. रमाकांतनं त्याच्या अनेक फायनान्शियल पेपर्सवर नॉमिनी म्हणून आपली नावं घातली आहेत. तुझंही. काय? आई जे ग, प्लीज, मला हे नकोय त्यांच्याकडून. श्री, नको ना रे असं करूस. हा काळ माझ्या आयुष्यातला सर्वात सुखाचा काळ आहे. माझी मुलं माझ्या डोळ्यासमोर आहेत, त्यांचे आयुष्य सुखात आहेत. आणखीन काय हवंय मला? नको ना त्याला गालबोट लावूस. आई जे ग, मी गालबोट लावतोय? मग काय छोट्या छोट्या गोष्टींना नकार देतोयस तू? माझ्या आनंदासाठी हे मान्य कर प्लीज. गोखल्यांच्या घरात आज जेवढा आनंद आहे ना, तो यापूर्वी कधीही नव्हता. या घरातले संसार टिकत नाही हे खोटं ठरलेलं आहे. गेलेली माणसं परत आलेली आहेत. कसल्याही कलहाविना हे घर सुखात राहावं एवढी एकमेव इच्छा आहे माझी.
श्री, मला सुखानं डोळे मिटायचे, अतृप्त इच्छा मनात ठेवून नाही. हे सगळं असं असतानाच मला मरण यावं अशी इच्छा आहे माझी. तुझे आजोबा वाट बघतायत. आईजी, तू सांग त्यांना की आणखीन खूप वर्ष आहेत म्हणावं. इतक्या लवकर काही हे मला इथून निघायची परवानगी देणार नाहीये. कळलं तुला? अरे मग करशील एवढा? ठेवशील हे सेफ मध्ये प्लीज. श्री, मला माहितीये तुला हे जड जात आहे, पण तो जे देतोय ते घेण्याचा मोठेपणा तू दाखवावास असं मला वाटतं. आईजी, मी फक्त आता इतकंच म्हणू शकतो की मी कुठलाही आक्षेप घेणार नाही. थँक्यू. हॅलो, या. तुम्हाला माहितीये का, श्रीनं अजून जान्हवीला हनीमून साठी सुद्धा नेलं नाहीये. ती समजूतदार आहे हो. पण म्हणून काय झालं, तुम्ही यायच्या आधी आम्ही पिकनिकला गेलो होतो ना, ते सुद्धा जान्हवी बरोबर आम्ही सगळ्यांनी हट्ट धरला होता. तेव्हा यायला तयार झाला तो. तेच ग, तरुणपणी काम करण्याची, कष्ट करण्याची नशाच एक वेगळी नशा असते. अगदी ब्रेक नसलेल्या गाडीसारखी अगदी सुसाट पळत असतात तरुणपणी माणसं. म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी ब्रेक लावायला हवा. ही जी वर्ष असतात ना, ती दोघांच्या नात्याच्या दृष्टीतनं खूप महत्वाची असतात ग. मला असं वाटतं की आई वडील म्हणून आपण त्यांच्या गरजा समजून घ्यायला हव्यात. नाही वाटत तुला? आय थिंक की मी ज्या चुका केल्यात ना, त्या चुका श्रीनं रिपीट करू नयेत. हे बघ, यातलं कुठलंही पॅकेज देऊया त्याला. निदान 7 दिवस एकत्र तरी राहतील ते. बरोबर आहे तुमचं. मागे आम्ही 1-2दा असा विषय काढला होता, पण तेव्हाही त्यांनी खूप काम आहे, आता वेळ नाही असं म्हणून आमचं म्हणणं उडवून लावलं होतं. असं कर, तूच दे त्याला हनीमून पॅकेज. मी मी कुठून देणार? नाही म्हणजे आपणच देऊया, तू फक्त पुढाकार घे. पण श्री हुशार आहे, त्याला कळेल सगळं. म्हणजे तू आणि मी काही वेगळे आहोत का? आणि मी जर दिलं ना तर कदाचित तो नाकारेल. असं का म्हणताय? तुम्ही दिलेला शर्ट घेतला की त्यांनी? हे बघ, तूच दे त्याला, त्याच्याशी केअरफुली बोल. काय मी जर दिलं तर त्यांना नाकारायला नको बस म्हणून. बरोबर आहे तुमचं म्हणणं. श्री आणि जान्हवीनी 4 दिवस तरी कुठे बाहेर गेलंच पाहिजे. नाही या दोघांना हनीमूनला पाठवलं तर नाव बदलेन मी. ग, झोप लागत नाहीये? मळमळतंय खूप. मळमळतंय का ग? मी गीताच्या डब्यातली दाण्यांची चटणी खाल्ली. मग काय, त्या चटणीने मला त्रास होतो माहित नाहीये का तुला? अरे हो, पण मग कशाला खायची एवढी चटणी? ती खूप टेम्पटिंग होती आणि मग मला नाही राहवलं. ती अर्धा डबा मीच खाल्ला. आता त्रास होतोय पण खूप. बरं, आता मी काय करू मग सांग मला. तुला खायला आणून देऊ का थोडं? तुझं डोकं चेपून देऊ? नको. तू औषध घेणार आहेस का? मला नाही आवडत औषध घ्यायला. अरे देवा, तू थंडगार दूध पिशील थोडं? आत्ताच प्यायले थोड्या वेळापूर्वी, आता नको परत. बरं बरं, मला सांग मी काय केलं म्हणजे तुला बरं वाटेल? पित्त पडून गेलं ना की मला बरं वाटेल. काय ग हे बायको, काय झालंय तुझं? ये इकडे, मी थोपटतो बघ, झोप येते का? अगं अगं जान्हवी,
चहा. सॉरी ना, थोडा उशीर झाला आणायला. तुझी फार धावपळ होते का ग? मला सांग ना काहीतरी करायला. नाही हो आई, म्हणजे सुरुवातीला या बाहेर जायला लागल्या ना तेव्हा पहिला आठवडाभर खूप धावपळ झाली, पण आता मस्त घडी बसले, जमतंय मला सगळं. मला खात्री होतीच, जितकी जागा मिळेल तितका पसारा वाढतो आणि जितकं काम अंगावर पडेल माणूस ते करतोच. बहिणी बहिणी आई काय? पडलं. कोण पडलं? कुठे पडलं? कस? स्वप्न पडलं. हात तुझी. स्वप्न? अगं बा, माणूस पडल्यासारखी काय ओरडत आलीस? माणसाबद्दल स्वप्न पडलं ना, असं ना आत्ता डोळ्यासमोर सगळं घडते की काय असं वाटत होतं. शी, उगाच जाग आली. आतापर्यंत छान चालू राहिलं असतं. अगं पण आता काय स्वप्न पडलं ते सांगशील का? बहिणी, आपलं हे गोकुळ आहे ना, हे छान फुलांनी सजवलं होतं आणि रांगोळ्या पण काढल्या होत्या. हो, आपण छान नटलो होतो, छान छान साड्या नेसलो होतो. बहिणी, तुम्ही ती नथ घातली होती, मला चांगलं आठवतंय. हा, आणि आई, तुमच्या डोक्यावर ना सोन्याची फुलं उधळली जात होती. बहिणी, पणजीच्या डोक्यावर अशी फुलं उधळली जातात ना बारशाच्या वेळेला, हो की नाही? हो का? बहिणी, असं डोळ्यासमोर लख्ख दिसत होतं. मग सांगा, असं ओरडावंसं नाही का वाटणार? इंदे, तुला पहाटे पडलं होतं हे स्वप्न? हो, पहाटे. म्हणजे झोप लागली होती म्हणून घड्याळात पाहिलं नाही, पण आत्ता आत्ता. पहाटेची स्वप्न खरी होतात हो ना आई? हा, खरी होतात. बहिणी, आपण सांगूया का श्री आणि जान्हवीला आता या घरात पाळणा हलू दे म्हणून? इंदे, असं झालं ना तर माझी सगळी स्वप्न खरी होतील बघ. मग सांगूया ना, बोलूया त्यांच्याशी. एक मिनिट. इंदू, नर्मदा, तुम्ही या बाबतीत त्यांच्याशी बोलायचं नाही. आई, पण नुसतं सुचवायला काय हरकत आहे? नाही, सुचवायचंही नाही. नाही, आपण त्यांना सांगूया ना, फक्त स्वप्न पडलं, आम्ही ते बघितलं, असं फक्त बोल. नाही, इनडायरेक्टली त्यांच्यावर प्रेशरही टाकायचं नाही. हा त्या दोघांचा, फक्त दोघांचा प्रश्न आहे. त्यात तिसऱ्यांनी बोलायचं नाही, कळलं? हो आई. चल जा इंदू, आवर लवकर, तुला जायला वेळ होईल. नर्मदा, नसता विचार करू नकोस. कळलं ना मी काय सांगते ते? जा कामाला. काय सांगतेस? सगळ्यांना ऐकू जाईल ना? काय सांगतेस पण तू हे? इंदू वहिनींना खरंच असं दिसलं? हो, अगदी प्रत्यक्ष घडताना बघितलं असं म्हणाली. अगं ताई, आई, अगं पहाटेची स्वप्न खरी होतात. खरंच तरी मला ना काही सुटे नसत झालंय. म्हणजे ते म्हणतात ना, आनंदाने वेडे बिसी झाले, तसं झालंय माझं. अगं श्री आणि जान्हवीचं बाळ, म्हणजे आपण आनंदाने वेड्या पिशाच होणार ना. खरंच तरी ते असं भरभरून दोन्ही हाताने देतो ना, तसं झालंय. सगळी अत्यानंद महाराजांचीच कृपा. आणि योगायोग माहितीये का तुला? मी तुला त्या पुण्याच्या वधूवर सूचक मंडळाच्या बद्दल बोलले होते ना, त्यांचा फोन आला होता ग. हो हो, काय म्हणाले? त्यांनी भेटायला बोलवलंय आणि त्यांच्या बोलण्यावरून मला असं वाटतंय ही नोकरी मला मिळेल. सरे, खरंच उपकार झाले नाही? असा पगार थोडा कमी आहे, पण मला अनुभवच हवा होता ना, म्हणून मी हो म्हटलं. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की ती नोकरी मला नक्की मिळेल. सरे, खरंच तू 1.5-2 महिने जाणार का ग? असं काय करतेस ग ताई? अगं असे निघून जातील हे दिवस. पण बघ ना ताई, श्री आणि जान्हवीच्या बाळाचा नुसता विषय निघाला तर अशा चांगल्या चांगल्या बातम्या मिळायला लागल्यात ना. पण सरे, तुला म्हणून सांगितलंय, जाऊन आता सगळ्यांकडे बोंबाबोंब करू नकोस. नाही. आता तिथे जाऊन वधूवर सूचक मंडळाचा अगदी प्रत्यक्ष अनुभव मिळेल ग मला. आणि तो मिळाला की काय, मी लगेच परत येईन. यायचं हा पण नक्की, कारण ना नोकरीसाठी एकदा दूर गेलेली माणसं असतात ना, ती मग तिथेच रमतात. तू असं नको करू. असं कसं होईल माझं? तुमच्या सगळ्यांना भेटायची इतकी ओढ लागणार आहे ना मला. स्वप्न पडणार आहेत मला इंदू वहिनींसारखी. इंदू वहिनींना स्वप्न पडलं? हो ना ग, मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात ना. आपल्या घरात कसं एका मागोमाग एक आनंदाच्या बातम्या येत आहेत,
त्यामुळे तसंच स्वप्न पडलं इंदू वहिनींना. हे खरंच ग, सध्या ना आपल्या घरात खूप छान छान गोष्टी घडतात. सगळीकडे ना असा आनंद आहे का? म्हणूनच तर इंदू वहिनींना श्री आणि जान्हवीच्या बाळाची चाहूल लागली. तू खरं सांगते? मी खरं सांगते, पण तू विसरून जा. हे सुद्धा विसरून जा प्लीज. चालेल चालेल, मी विसरेन. मी सगळं विसरेन. पण आधी काय विसरायचं ते तर आधी नीट सांग ना मला. असं काय करतेस ग? सांग ना काय झालंय. अगं इंदू वहिनींनी ताईला सांगितलं आणि ताई तर आनंदाने वेडी पिशी झाली होती. पुढी होईल ग. हो ना. ए मग बरोबर आहे. आता तर तुझा जीवच लागणार नाही पुण्यात. तेच तर म्हणत होते ना मी. विघ्नेश्वरा, तुझी कृपा अशीच ठेव रे बाबा सगळ्यांवर. शरे, पण हे फक्त तुझ्या आणि माझ्यातच ठेवायचं. हा, कुणालाही सांगायचं नाही. नाही ग. चल आता मी जाते, कामं सगळी खोळंबली. प्लीज शरे, बोलू नकोस ग बाई. मी बोलणार. साजेलपणा करू नकोस, हे सांगून ठेवते तुला. नाही सांगणार, नाही सांगणार. मी विसरले. नक्की? हो नक्की.